नाही नाही, ती ओबीसीची रॅली नाही आहे, ती ठराविक जातीच्या लोकांची ती रॅली आहे आणि ती फक्त राजकीय स्वार्थासाठी राजकीय फायदे उचलण्यासाठी ओबीसींना त्याच्यापासून काय फायदा होईल याच्यासाठी ती नाही आहे. त्यामुळं सगळ्या ओबीसींनाही त्या गोष्टी कळून चुकलेल्या आहेत आता की जवळपास 300-350 जातीला काहीच फायदा होऊ दिला नाही ह्या 2-4-5-6 जातीनं. त्यामुळे ती ओबीसीची नाही आहे रॅली, ती जातीची आहे आणि ती राजकीय स्वार्थासाठी. तुम्ही असं काही बोलले होते की भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही आणि त्यावर आता भुजबळ असं म्हटले की जरांगेंना भुजबळांचा इतिहास माहीत नाही. जाय रे पिल्ल्या इतिहासावाल्या, असले गचपणे लय बघितले तर मराठ्यांनी. आम्ही पत्रकार बांधवांनी एक प्रश्न विचारला की बीडमध्ये काही बांधवांनी सांगितलं आहे की येऊ देणार नाहीत बीडमध्ये. तर मी सांगितलं की लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे मोर्चे काढण्याचा, सभा घेण्याचा, आंदोलन करण्याचा. लोकशाहीप्रमाणे प्रत्येकजण करतो, त्यात काय कोणाचा अडवायचा प्रयत्न काही संबंध नाही. आणि ज्यांनी कुणी अडवण्याचा किंवा ते येऊ न देण्याचा केला त्याचा तो वैयक्तिक मुद्दा असं, त्यांचं वैयक्तिक मत मांडल्याचा त्यांना अधिकार आहे. त्याच्यामुळे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आणि इथं अडवायला आणि त्याला काहीच नाही. जर मराठ्यांनी ठरवलं असतं की येऊ द्यायचं नाही बीडमध्ये, तर बीडच काय तर राज्यात बी पाय ठेवू देणार नाहीत त्याला, असं आम्ही म्हणलो होतो. ते त्याला गैरअर्थ करायची सवय आणि त्यात असल्या फुसक्या धमक्या देऊ नको म्हणा आम्हाला. इतिहास माहीत नाही, तो इतिहास माहिती आहे आम्हाला, तो किती शहाणा आहे आणि कोण आहे आणि लई माजुरडेवनी बोलू पण नकोस. कोणाच्या नादी लाग, आमच्या नादी लागायचा प्रयत्नात पडू नको तू. जर राष्ट्रवादीचा मोर्चा असेल तर मग शरद पवारांचं यांचा पाठिंबा आहे, सॉरी अजित पवारांचं सध्या तरी दिसतंय की त्याच्यामध्ये सगळे अजितदादा पवार गटाचेच लोक आहेत सगळे, आणि ते मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करतात. त्याच्यासाठी तो मोर्चा, एक दादागिरीची भाषा, एक दहशत निर्माण करण्याची भाषा, अशा पद्धतीचा तो मोर्चा आहे. त्याच्यात बघा ना शोधून, आता आज कळल राष्ट्रवादी पुरस्कृत आहे का नाही, का यागळा काही पायंडा आहे अजितदादाला बदनाम करण्यासाठी त्यांचाच, व्यासपीठावर बसणाऱ्या कोण लोक आहेत त्यांचाच. आज सगळं चित्र क्लिअर होईल. त्याच्यानंतर मग मात्र मी बोलणार आहे, स्पष्ट सांगणार आहे काय गोष्टी आता, काय घडलं आहे, काय करायचं आहे आणि मराठ्यांनी बी पुढं काय करायचं हे सुद्धा मी हो देईन. त्यांचं आता कळलं ना, आज बोलणं कोण सभात हे काय बोलतेत आमच्या लक्षात येईल मराठ्यांच्या. एवढे कमी नाहीत, ते बी बीडचे मराठी आहेत, जहालेत ओरिजिनल अस्सल बीड जिल्ह्यातले बी मराठी. बघू ना आधी काय बोलतेत काय नाही बघू. या सभेमुळे GR रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव येईल असं वाटतंय का तुम्हाला? त्याचा काय दबाव, त्याला जेलमध्ये जाऊ नये म्हणून ते ओबीसीचा फायदा घ्यायला लागले, कारण ते जामिनावर बाहेर आहे. जेलमध्ये जाणार आहे ते पुन्हा, त्यामुळे ते प्रयत्न सुरू आहेत त्याचे की आपण ओबीसीची ताकद दाखवायची, म्हणजे सरकार काय करल, आपल्याला थोडं मदत करील, असं करेल तसं करेल, हे त्याचा एक केविलवाना प्रयत्न आहे. ते रडकुंडी आलेलं आहे, रडत आपलं ते काहीतरी उकांडा उकरीत आहे आणि त्याला माहीत नाही. त्याच्या हाताला उकांडा उकरील्यावर घाणच लागणार आहे हाताला, कारण घाण माणूसच उकांडा उकरीतो. मराठा ओबीसी प्रचंड वाद निर्माण करायचं काम यांनी सुरू केलेलं आहे 5-6 जणांना, ते त्यांना भोगावं लागणार आहे. तुम्ही आता राष्ट्रवादीचा मोर्चा आहे, खरं तर छगन भुजबळ असं म्हटले की हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो कुठल्याही पक्षाचा नाही, हा महात्मा फुले समता परिषद प्रणित ओबीसी एल्गार मोर्चा आहे. कळलं ना मग आज कळलं ना. आता व्यासपीठावर कोण उभा राहतात, कोणत्या पक्षाचे आहेत, कोण आहेत, का जातात, व्यासपीठावर असणारे मराठ्यांच्या विरोधात का, याचंही आज मराठा खूप चिंतन करणारे, विचार करणारे की का आपल्या गावातून कोण गेलेत याच्यावरही मराठा समाज विचार करणारे की हा रोज आपल्यात असतो, आपल्यासोबत असतो आणि आज आपल्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू नये म्हणून हा सुद्धा मोर्चात गेला होता. मोर्चात कोणत्या गावागावातल्या ओबीसींनी की एकमेकाला विरोध करायला नाही, एकमेकाच्या दुश्मने वाढवा म्हणून नाही जावा, तुम्हाला काही मागणी हे द्या म्हणून मोर्चा असो, देऊ नका म्हणून. आणि त्याच्यात गावागावातले कोण ओबीसीचे सहभागी होते हे मराठ्यांना दिसणारे, मराठ्यांचे डोळे उघडतील. जिल्हा परिषद पंचायत समितीचे कोण सदस्य जातात ओबीसीचे हे मराठ्यांच्या लक्षात येईल. याला तर आपण मोठं केलं आणि आज हा मराठ्याला आरक्षण देऊ नका किंवा मराठ्यांच्या पोराचा वाटोळं करा म्हणून तिकडे फिरतोय, किंवा कोण उभा राहणार आहेत त्याच्यातला कोण जातोय, कोण आमदार खासदार आहे, कोण नगरसेवक आहे,
कोणत्या पक्षाचा अध्यक्ष आहे, कोण माजी आमदार आहे, हे मराठ्यांच्या लक्षात आज येईल की मराठ्यांनी कधीही यांना आरक्षण देऊ नये म्हणून मोर्चा आंदोलन केलेलं नाही. मग ह्यो आमदार, माजी आमदार, मंत्री, खासदार कोण कोण असतील ते हे का म्हणतात की मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊ नये असं का म्हणतात. हे सगळं चित्र आज मराठ्यांसमोर उघडं होणार आहे आणि सगळे लोक उघडे पडणार आहेत मराठ्यांपुढं. मराठा समाजाच्या वतीने एक राज्यपालांना पत्र पाठवण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की छगन भुजबळ हे मंत्री आहेत, त्यांनी आधी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि नंतर त्यांना सभेला येऊ द्यावं. जी बीडची सभा आहे ते काय माहीत नाही मला, कोण काय करतंय ते काय माहीत नाही आपल्याला. त्यांचा जो दावा आहे की या GR-मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर हा दावा त्यांचा कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅजेटच्या आधारे, त्यामुळं मराठवाड्यातला मराठा सगळा आरक्षणात जाणार. तो धक्का लागतोय की तुला बुक्का लागतोय तू तुला बघ तिकडं, आम्हाला माहीत नाही. मराठवाड्यातला मराठा हा सगळा आरक्षणात जाणार आहे. काही दिवसांनी का होईना पण मराठा समाज मराठवाड्यातला 100% आरक्षणात जाणार. पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा गॅजेट लागू होणार आहेत, सगळे तेही जाणार आहेत. उलट आमचंच नुकसान झालं आहे. इतक्या वर्ष आम्हाला आरक्षण होतं, नोंदीत म्हणजे होतंच, तुम्ही खाल्लं ते, आमच्या लेकरा बाळांचं वाटलं झालं, तरी पण तुम्हीच माज मस्ती आल्यासारखे मोर्चे काढता. त्यामुळं आणि मराठ्यांनाही कळणं खूप गरजेचं होतं की आपला नेमका विरोधक कोण आहे, का शत्रूसारखे वागतात, एवढा द्वेष काय आहे मराठ्यांचा, हे मराठा समाजाच्या लक्षात येणं खूप गरजेचं होतं. आजपासून आता मराठ्यांचे चांगले डोळे उघडतील. आता राजकारणापेक्षा, नेत्या आमदारापेक्षा, जिल्हा परिषद नगरसेवकांपेक्षा आपल्यासाठी आपली जात आणि आपले लेकरं बाळं लय महत्त्वाचे आहेत. त्यांनाच मोठं करावं, कारण हे त्यांच्या जातीसाठी झटतात. मग आपण बी का आपल्या जातीसाठी पोराबाळांसाठी झटू नये, हे मराठ्यांचे आज आणखीन ताकदीनं मराठी पेटणार आहेत. दादा, आता आरक्षण मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्यात. या आरक्षणाचा सगळ्या मराठा समाजाला फायदा होताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, कारण अनेक जे उमेदवार आहेत त्यांनी कुणबीचं सर्टिफिकेट काढून ते उमेदवारी म्हणजे फॉर्म भरताना भरू शकतात असं ओबीसी म्हणून म्हणजे याचा फायदा होतो. ओबीसी आरक्षण मला जास्त महत्त्व मी याला देतो की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे म्हणजे ते टिकणार आहे. मी बाकीचं जास्त महत्त्व देत नाही. शिक्षणात लेकरांचा फायदा झाला पाहिजे, सगळ्या योजना मराठा समाजालाही मिळाल्या पाहिजेत, कारण मराठा समाजसुद्धा गरीब आहे. मराठा समाजाला नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत. याच्यासाठी माझा ताकदीनं प्रयत्न. बाकीच्या गोष्टीला मी जास्त महत्त्व देत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.